माझ्या मागे टॉवेल वाळा घातलेला आहे आणि मी तुम्हाला एक खरी रियालिटी सांगणार आहे। तुम्ही तुमच्या मित्राच्या इथं नातेवाईकांच्या इथं गेला असताल ज्या ठिकाणी सोसायटी आहे अशा ठिकाणी तुम्हाला एकदम मस्त वाटलं असेल ना की या किती भारी सोसायटी आहे, मस्तपैकी क्लब आहे, जिम आहे, परत गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे। पण तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या बहुतांश लोकांना वेळ घालवायला वेळच नाही। कारण काय? कारण त्यांची सगळ्यात जास्तीत जास्त कमाई कर्ज फेडण्यात जाते। 90% लोकांनी घर हप्त्यावर घेतलेलं आहे, गाडी हप्त्यावरती घेतलेली आहे, घरातलं फर्निचर हप्त्यावर घेतलेलं आहे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा EMI वरती घेतलेल्या आहेत। सुरुवातीला EMI असतो तेव्हा असं वाटतं की जॉब आहे, EMI सहज फिटून जाईल, पण जसे जसे हप्ते सुरू होतात तसा तसा ताण वाढायला सुरुवात होते। बँक दर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मागतं आणि ते भागवणं भागच असतं। तुमची सॅलरी हो नाहीतर नाही हो। आता या परिस्थितीमध्ये मिडल क्लास लोक काय करतात? त्यांना नोकरी सोडायचा पर्यायच नसतो। मग ऑफिसमध्ये कितीही प्रेशर असो, मानसिक शारीरिक आरोग्य कितीही बिघडलं तरी त्यांना धावपळ करावीच लागते। मजेशीर म्हणजे या सोसायटी मधले क्लब, जिम, स्विमिंग पूल खरं तर तेच लोक वापरतात ज्यांच्यावर अजून जबाबदाऱ्या नाहीत, त्यांच्यावरती अजून EMIचं ओझं नाही। बाकी मिडल क्लास माणूस तो फक्त धावतो, कष्ट करतो आणि जगतो। तुम्ही कुठेही जावा, नोएडा, दिल्ली, बँगलोर, पुणे, मुंबई, मिडल क्लास लोकांची लाईफ अशीच सारखी आहे आणि हीच आहे खरी आजच्या काळातील नोकरी करणाऱ्यांची खरी रियालिटी। थोडा जरी चांगला संदेश भेटला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।